नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी आशिष मराठे, किल्ले भटकंती आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आत्ता आपण आलो आहे मानगड किल्ला पाहायला. हा किल्ला रायगड जिल्ह्यामध्ये येतो आणि आपण निजामपूरमध्ये आलो ना, तामिनी घाट उतरून एकदा निजामपूरमध्ये आलो ना, तर तिथून 1-2 किलोमीटर आतमध्ये आलो की हा किल्ला येतो. निजामपूरपासून 5 किलोमीटर आहे हा. तर आता मी जिथं उभा आहे ना, बहुतेक हा पाठीमागा जो दिसतोय ना, हा मानगड आहे. आणि बरोबर इथं का थांबले आम्ही, कारण इथं आहे ना आम्हाला एक अतिशय पुरातन असं आहे बघा, हे शिवमंदिर दिसलं. हे बघा, खूप पुरातन मंदिर वाटतं हे. तर हे मंदिर पाहू आपण आधी आणि मग नंतर किल्ल्यावरती जाऊ. हे बघा, हा समोर किल्ला वाटतोय आणि इथं आपल्याला शिवमंदिर होत. हे बघा, हा समोर मानगड. आणि आपण इथं का थांबलो, कारण इथं आपल्याला आहे ना हे शिवमंदिर पाहायला भेटलं. तर बघा, आपण सुरुवातीला तिथं काही ही वेरगळं पाहायला भेटतं. ते मंदिर बरंच मोठं असणार आहे बघा, ह्या इथल्या भागावर ना बरंच मोठं असणार आहे मंदिर. राहिलेलं काहीच नाही, फक्त अवशेष राहिलेत ह्या मंदिराचे. पण या अवशेषावरून समजतं हे मंदिर खूप भव्य असं असणार आहे. आता आपण जो जिथं उभा आहे हा गाभारा, हा मंदिराचा पुढचा भाग, आणि त्याच्या पुढे तो नंदी. मंदिर खरंच खूप सुंदर आहे. आपण थोडासा गोलवेड्यावरनं पाहूया जरा. तर चला, समोर 2 रोड दिसत आहे आपल्याला. तर त्याच्या ह्या डाव्या बाजूने आपल्याला जायचं. समोर बोर्ड पण लावलाय मानगडचा. तर चला जाऊन किल्ला पाहूयात आता. ह्या काही समोर आपण महादेवाचं ते मंदिर पाहिलं आणि त्याच्या उजव्या साईडने थोडंसं पुढं आलो, आपल्याला काहीतरी इथं बोर्ड दिसला, एकविरा देवी शिल्प. तर आता कसलं शिल्प आहे ते पाहू जाऊ आपण. हे बघा ना, किती मस्त शिल्प आहे हे. देवीची बरोबर हे प्रतिमा बघा कशी बनवलेली, चेहरा किती सुंदर दिसते बघा. आणि इकडे ते मंदिर महादेवा, हे एकविरा देवीचं पाहिलं आपण आता. आणि बरोबर त्याच्या समोरच्या साईडला इकडे आहे ना, पादुका आहेत. आणि त्याच्या समोर हे असे 2 हे कोरलेले आहेत. तर हे असं आपण पहिल्यांदाच बघतोय. आणि त्याच्या बरोबर समोरच्या साईडला इकडे आहे ना वेरगळ आहेत वाटतं. हो, हे बघा, बऱ्याच मोठ्या प्रमाणात विरगळ आहे तिथं अयोध्याचं.
हे बघा माझ्या पाठीमागं बोर्ड आहे मानगडाचा, आणि हे जे पाठीमागं दिसतंय आपल्या हे शिरसाड हे गाव आहे, आणि हे गड संवर्धनाचं काम चालू आहे बघा. इथं हा रोपवे बनवलाय, आणि ह्या रोपवे डायरेक्ट सरळ वरती मटेरियल नेलं जाते. आपल्या पाठीमागे आहे ना, त्या समोर वरती रोपवेने सरळ वरती मटेरियल नेतात. इथं बोर्ड लावलाय गडाच्या दिशेने, आणि इथं काही पायऱ्या दिसत आहे आपल्याला. बघा अशा जंगलामधून आलो आपण चालून, आणि एक खालनं पायथ्यापासून जिथं आपण गाडी पार्क केली तिथून एक 10 मिनिटं वरती चालत आलो ना, की ते एक असं एक वरती आपल्याला मंदिर पाहायला मिळतंय. तर कुठलं मंदिर आहे काय ते जाऊन पाहू आपण. हे ते मंदिर लिंगाने एकाने दिसतो आपल्याला, आणि इथं किल्ल्याबद्दल माहिती दिलेली आहे, आणि किल्ल्याच्या आजूबाजूला पण कुठले कुठले किल्ले आहेत त्याबद्दलही माहिती दिलेली आहे आपल्याला. गडदेवता विंजाई देवीचं मंदिर आहे हे बघा. हे विंजाई माता, वीर मारुती, आणि हे बघा पूर्ण दगडामध्ये हे मंदिर, आणि मातेची मूर्ती पण खूप जुनी आहे, फक्त तिला आता रंग दिलेला आहे. हे विंजाई मातेचं आताच आपण मंदिर पाहिलं, आणि त्याच्या आजूबाजूचा थोडासा परिसर पाहावा म्हटलं तर इथं आजूबाजूला वाडे होते. हे बघा हे अवशेष. बरंच मोठं आहे, पलीकडं पण आहे, या साईडला आहे, बघा इथं पण आहे. काकाची तोप आहेत ना ह्या साईडला, ही वाड्यांचे अवशेष पाहायला भेटतात आपल्याला ह्या साईडला पूर्ण. इथं पाटी लावली आहे गडाच्या दिशेने, आणि इथं आपल्याला पायऱ्या दिसतात आहे. आणि ह्या बाजून जायचंय असेल वरती दत्ता दिसतोय. मानगड महादरवाजा, हा समोर तो महादरवाजा. ह्या महादरवाजामधून आलो आपण वरती, आणि त्याच्या बरोबर इकडे डाव्या साईडला आहे ना धान्याचं कोठार आहे आणि पाण्याचं टाकं. तर आपण ते जाऊन पाहू पहिलं. बॅटरी हे बघा, हे पाण्याचं टाकं.
इथे एक टाक आहे. खाली पण असणार आहे आतमध्ये इकडनं. इथनं खाली पण असणार आहे. आणि बरोबर त्याच्या समोर इथं हे धान्याचा कोठार आहे. याचा वापर धान्यासाठी किंवा दारू गोळा ठेवण्यासाठी सुद्धा केला जायचा. हे मंदिर पाहिलं आपण विंझा आहे मातेचं. हे बघा हा महादरवाजा आणि याच्या थोडंसं पुढं तिकडं धान्याचं क्वार्टर आहे. तिकडे गेलो होतो आपण. आणि आता आपण उजव्या साईडला आलो आहे. आणि उजव्या साईडला बोलतो की इथून वरनं रोड आहे. हा असा रोड आहे. तिथे वरती बुरुज दिसतोय बघा. तर आपण त्याच्या थोडासा खाली रोड दिसला म्हणून आपण खालनं आलो आहे. तर इकडं खाली काय आहे ते पाहायला आलो आपण. तर इथं खाली आपल्याला पाण्याची टाकी दिसली 2. तर त्याचं काय नाव आहे पाहू आपण. हनुमान टाके. त्याचे 2 टाके पाण्याची. आणि अजून थोडंसं पुढं गेलो त्याच्या पुढं सुद्धा कुठेतरी टाकी आहे. त्याला खांब टाकी असं लिहिलंय त्या बोर्डावरती. इथं काय ते नको झालं. काय करायचं आता. हे बघा एक खांब टाक आहे. त्या बघा तिकडे सुद्धा आहे. तिथून रोड आहे. आणि त्या पलीकडच्या साईडला सुद्धा आहे. पण आता इथं आगीमुळं आत्ताच उठलं आहे बहुतेक ते. आणि बरंच मोठं आहे ते. तर आपण आता काही तिकडे जाणार नाही आहे. उगाच रिस्क नको घ्यायला. उन्हाळा चालू आहे त्यात. हे वरून आपल्याला एकदम छोटं दिसत होतं बारीक नळीसारखं. पण तो आपण खाली आलो ना परत मोठे आहे. आणि हे त्याच्या शेजारचं एक पाहिलं आपण. आणि त्याच्याबरोबर अजून खाली अजून एक छोटंसं टाक आहे पाण्याचा. आणि इथं ही तटबंदी दिसते पूर्णपणे गाळून गेलेली आहे बघा. इथं हे 2 टाकी आताच आपण पाहिली. आणि त्याच्या खाली एक छोटं टाकं पाहिलं. अवशेषवरनं इथं वाडा असणार आहे. आणि बराच मोठा वाडा असणार आहे. आणि या साईडला इकडे आलोय आपण गुप्त दरवाजा. जेव्हा काही संकटाचा काळ येईल त्या काळामध्ये गडावरती असणाऱ्या स्त्रिया म्हणा किंवा मुलं वगैरे त्यांना ह्या गुप्त दरवाजामार्गे खाली उतरलं जायचं सुरक्षित ठिकाणी. त्यासाठी ह्या गुप्त दरवाजाचा वापर केला जायचा.
आणि हा गुप्त दरवाजा बरोबर ह्या वाड्याच्या पाठीमागे, म्हणजे हा इथं मोठा वाडा उभा असणार आहे आणि त्याच्या मागच्या साईडला काय हे दिसत नसणार आहे. डायरेक्ट त्या वाड्यामधनं हा रोड असणार आहे खाली गुप्त दरवाजाकडे जाणारा. इथे पाहिला आपण तो गुप्त दरवाजा आणि त्याच्या ह्या साईडने चालत आलो आपण कडेकडेने. तर ह्या बाजूला काय आहे ते पाहूयात. पूर्ण खाली असं उतरत आहे आणि डायरेक्ट खाली येतो आणि खूप खोल येते. त्यामुळे या साईडला जर का आलं तर जरा जपून, कारण इथली दगडं पण हे पडायला आलेली आहेत पूर्ण खाली. ही आजूबाजूच्या परिसरामधून जो महसूल वगैरे किंवा जे काही गोळा केला जायचा त्याचा हिशोब वगैरे इथे लावला जायचा. आणि प्लस काहीतरी महत्त्वाची जर का तुम्हाला बैठक असेल तर ती ह्याच्यावरती व्हायची, म्हणून ह्याला राजसदरी नाव दिलं. आणि इकडनं जायचं आता आपल्याला पुढं. हे पाहतो महादरवाजा. या साईडने आपण ते पाण्याची टाकी वगैरे पाहत आलो. तिकडे गुप्त दरवाजा वगैरे त्या साईडने पूर्ण पाहिला. इथून सुद्धा वरती रोड आहे यायला महादरवाजापासून. आणि इथनं वर आलो ना की या साईडला शिव मंदिर आपल्याला दिसलं, तर ते जाऊन पाहूयात आपण. पुढे इथं गड संवर्धनाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये कार्य चालू आहे. दुर्गवीर प्रतिष्ठान शिरसाड गावांचं. हा इथं ढालकाठी बुरुज आणि त्याच्या पुढे हे दोन पाण्याचे टाके. तर चला आता आपण परतीच्या वाड्याला चाललोय. हे महादरवाजामधनं आपण आता खाली उतरतोय. तर मित्रांनो, तुम्हाला आपला आजचा हा मानगडचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि आपल्या व्हिडिओला तुम्ही अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब आणि लाईक करा.